नमस्कार. लज्जतदार मध्ये आज आपण इडली डोशाचं बॅटर बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 वाट्या जाडे तांदूळ घेतले आहेत. तुम्ही कोणतेही जाडे तांदूळ घेतले तरी चालेल. त्यानंतर 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. ती सालासकट घ्यायची नाही, सफेदवाली घ्यायची. आणि ज्या वाटीने मी डाळ घेतली आहे त्याच वाटीने मी 3 वाट्या तांदूळ घेतले आहेत आणि 1 लहान चमचा मेथी घेतली आहे. तर आता आपण हे तांदूळ आणि डाळ धुवून घेऊया. मी हे 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे आपलं तांदूळ आणि डाळ धुवून झालंय. आपण वेगवेगळं धुतलंय कारण आपल्याला वेगवेगळं भिजत घालायचंय. तर आपण आता याच्यामध्ये पाणी टाकूया. मेथ्या पण टाकून घेऊया. तांदळामध्ये टाकल्या किंवा डाळीमध्ये टाकल्या तरी सुद्धा चालेल. आता आपण हे रात्रभर भिजत ठेवूया. हे बघा, हे तांदूळ आणि उडदाची डाळ आपण रात्रभर भिजत ठेवली होती. तर आता त्याच्यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचंय. तर डाळीमधलं पाणी आपण हे फेकायचं नाही. हेच पाणी आपल्याला डाळ वाटायला घ्यायचंय. डाळ आणि तांदूळ वाटायला जेवढं पुरेल तेवढं घ्यायचं. बाकीचं साधं घेतलं तरी चालेल. आता मी तांदळातलं सुद्धा हे पाणी हे फेकून देणार आहे. हे काढून टाकायचं. आता मी हे तांदळातलं पाणी काढून टाकलंय आणि आता आपल्याला सगळ्यात आधी उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. आता हे डाळीचं पाणी काढलं तेच आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि आपल्याला ही डाळ एकदम बारीक वाटायची आहे. म्हणून आपण हे वेगवेगळं भिजत घातलं होतं. कारण डाळ एकदम बारीक वाटली की पीठ चांगलं फर्मेंट होतं. आता मी लावून घेते. हे बघा, आता ही आपली उडदाची डाळ वाटून झाली आहे. आपण आता दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. त्याच भांड्यामध्ये आपण तांदूळ बारीक करून घेणार आहोत. तांदळामध्येच आपण रात्री मेथी सुद्धा टाकली होती. तर आता हे मी काटून घेते. आपण याचे 2 भाग करूया. थोडे तांदूळ नंतर घालूया. पाणी टाकून घ्यायचं. बघा, हे आता तांदूळ पण आपले वाटून झाले आहेत. थोडेसे दरदरीत ठेवायचे. बघा, थोडेसे, जास्त नाही, रवाळ ठेवायचं थोडंसं. म्हणजे आपण त्याचे डोसे पण बनवू शकतो आणि इडली पण बनवू शकतो. हे उरलेले तांदूळ मी वाटून घेतले आहे. आता मीठ टाकून परत एकदा जरासं फिरवून घेते. तुमच्या अंदाजाने मीठ टाका. हे पण काढून घेऊया. हे आता आपलं मिक्सरला लावून झालंय. हे तांदूळ वाटून घेतले आहेत आणि ही डाळ वाटून घेतली आहे. तर हे आता पण वेगळं का ठेवलं असं म्हणाल तर आधी आपल्याला ही उडदाची डाळ थोडी फेटून घ्यायची आहे. तर अशी आपण थोडीशी फेटून घेऊया. म्हणजे पीठ पण लवकर फुगते, चांगलं फुगते. 2-3 मिनिटं असं फेटून घ्यायचं. हे आता 2 मिनिटं मी फेटून घेतलंय. ही बघा, डाळ पण कशी वाटली आहे बघा. एकदम स्मूथ आहे, एकदम बारीक वाटली आहे. आता आपल्याला हे तांदळाचं पीठ पण त्याच्यामध्ये घालून ते पण 2 मिनिटं फेटून घेऊया. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. ते फुगल्यावर थोडं घट्ट होणार. आता आपल्याला हे 8 ते 10 तासासाठी पीठ फर्मेंट करायला ठेवून द्यायचे. जेवण करताना तुम्ही बाजूला ठेवलं शेगडीवर तरी चालेल. डोश्याचं बॅटर कधी कधी फुगत नाही, खास करून थंडीमध्ये, पावसामध्ये. तर आता सध्या पावसाळा आहे त्यामुळे मी एका कुकरमध्ये हे बॅटर ठेवलं होतं. पण त्याआधी कुकर गरम करून घेतला गॅसवर आणि मग त्याच्यामध्ये बॅटरचं भांडं ठेवायचं आणि झाकून ठेवायचा कुकर. अशा पद्धतीने ठेवलं की पीठ लवकर फुगते. आता आपण कुकर उघडून बघूया. हे बघा, जरा जास्तीच फुगलंय, सगळं वरती आलं बघा. तर आता हे आपलं बॅटर अगदी 6 तासातच फुगून आलंय. किती मस्त फुगलंय बघा. आपलं बॅटर तयार आहे. हे बॅटर वापरून तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा किंवा आप्पे यापैकी काहीही बनवू शकता.
हे पीठ जास्त जोरात ढवळायचं नाही, नाहीतर फर्मेंटेशनची क्रिया होत असताना तयार झालेला गॅस निघून जातो आणि त्यामुळे इडली व डोसा सॉफ्ट होत नाही. अशाच नवीन नवीन आणि टेस्टी रेसिपीजसाठी लज्जतदार चॅनेल पाहत राहा.